झी 24 तास एक पाऊल पुढे। सचिन तेंडुलकर आपल्या पहिल्या इनिंग नंतर रडला होता। आता प्रश्न हा की हा रडला होता मास्टर ब्लास्टर बंगळुरूत एका कार्यक्रमादरम्यान सचिनने आपल्या फॅन्स समोर ही अनेक गुपितं उघड केली। क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिनच्या कित्येक इनिंग्सची इतिहासात नोंद झालेली आहे। क्रिकेट जगतातील जवळपास सर्वच रेकॉर्ड सचिनच्या नावे आहेत। मात्र आपल्याला हे माहिती नसेल की सेंचुरीजची सेंचुरी झळकावणारा सचिन, जगातील सर्वात वेगवान फास्ट बॉलर्सना घाम फोडणारा सचिन आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये केवळ 15 रन्सवर आउट झाल्यानंतर दुःखी झाला होता। त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते। हे ऐकून आपल्यालाही नक्कीच धक्का बसला असणार। मात्र हे गुपित स्वतः मास्टर ब्लास्टरनं सांगितलंय। सचिनच्या डोळ्यात अश्रू, का रडला मास्टर ब्लास्टर? We lost, I think we lost the 4th wicket. I was batting number 6 in Karachi, and Wasim Akram was bowling from one end and Waqar was bowling from the other end. I was nervous, I was tense. I got out in the dressing room. I came back and I was almost in tears because I had sort of embarrassed myself. And I thought maybe this is my first and the last test. सचिननं सांगितल्याप्रमाणे कराची टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये आउट झाल्यानंतर तो प्रचंड निराश झाला होता। मात्र सिनियर क्रिकेटर्सशी बोलल्यानंतर त्याचा आत्मविश्वास परतला आणि पुढल्या टेस्टमध्ये सचिननं 58 रन्सची दमदार खेळी केली। यानंतर मास्टरनं कधीच मागं वळून पाहिलं नाही। आज सचिनच्या नावावर 51 टेस्ट आणि 49 वनडे सेंचुरींसह सर्वाधिक सेंचुरी ठोकणारा बॅट्समन म्हणून रेकॉर्डची नोंद झालेली आहे। मात्र तो स्वतःला देव मानण्यास तयार नाही। सचिनच्या डोळ्यात अश्रू, का रडला मास्टर ब्लास्टर? I am not God of cricket. I make mistakes, God doesn't. सेंचुरीजचा पाऊस पाडणाऱ्या सचिनला जेव्हा महासेंचुरी करता बरीच प्रतीक्षा करावी लागली, तेव्हा सचिननं देवाला एक प्रश्न विचारला होता। सचिनच्या डोळ्यात अश्रू, का रडला मास्टर ब्लास्टर? When I scored my 100th 100, you see my reaction. I mean, I was not jumping and celebrating and all that. My first question to God was, why did it take so long? What did I do wrong? Because क्रिकेटचा देव सध्या करिअरच्या उतारावर आहे। तो कधीही स्वतःच्या रिटायरमेंटची घोषणा करू शकतो। मात्र यावेळी आम्ही हीच प्रार्थना करू इच्छितो की त्या दिवशी कुणाच्याही डोळ्यातून अश्रू न ओघळो। बेंगळुरूहून प्रमोद राघवनसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।